जय जय राम कृष्ण हरी, जय जय राम कृष्ण हरी. पुंडलिक वरदया हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरु गणेशनाथ महाराज की जय. मनाचे विकार अनेक उठती, भावे भजन प्रीती घडोनिदी. चंचल हे मन न राहे एक क्षण, मग कैचे साधन परमार्थाचे. विकारिक देह ठाव तुझ आहे, जाणूनिया काय पाहसी भाव. गणेशनाथ म्हणे नाही भजन बळ, होई तू कृपाळ जाणोनिया. चंचल हे मन न राहे एक क्षण, मग कैचे साधन परमार्थाचे. मग कैचे साधन परमार्थाचे. महायोग पीठे तटे भीमरत्या, वर पुंडरीकाय दातो मुनींद्रे. समागत्य तिष्ठन् स्वानन्दकन्दम्, परब्रह्मलिङ्गम् भजे पाण्डुरङ्गम्. अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र. तया ठविता घडे पुण्य राशी, नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. सुखाचे उद्गार तूच बोलवीसी, तुझवीन कोणासी सांगू देवा. श्रोता निवक्ता तुझी सद्गुरुनाथा, सांगू तुझी कथा
तुझ पासी सांगू तुझी कथा, तुझ पासी मनाचे विकार अनेक उठती, भावे भजन प्रीती घडोनी दी. प्रस्तुत प्राप्त प्रसंगी वरथोनी एकादशी निमित्त आयोजित प्रवचन मालिकेतील ही आजची प्रवचन सेवा मज पामराकडे प्राप्त झाली आहे. प्रस्तुत अभंग श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांच्या अभंग गाथेतील 318व्या क्रमांकाचा आहे. प्रस्तुत अभंगात श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज मनाचे स्वरूप सांगून ते मन नियंत्रित कशाने करता येईल त्याचा मार्ग परमार्थिक साधकाला सांगतात. त्याचबरोबर हा अभंग श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज यांचे आत्मनिवेदन आहे. म्हणजे संत साधू महात्मे स्वतःच्या परमार्थिक अवस्थेची जाणीव ठेवतात किंवा त्यांना ती जाणीव असते. तसंच येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज ज्या परमार्थिक अवस्थेतून जात आहेत त्या अवस्थेत त्यांना त्या मनाचं चंचल स्वरूप समजून आलं आणि हे समजल्यानंतर ते आत्मनिवेदन परमेश्वरासमोर करतात की हे परमेश्वरा, मी जाणतो हे मन किती चंचल आहे, ते माझ्याच्याने आता नियंत्रित होणं शक्य नाही, म्हणून कृपा कर. हा विनवणी करणारा अभंग आहे. त्याचबरोबर एका परमार्थिक साधकाला मार्गदर्शन करणारा अभंग आहे. प्रथम चरणात मनाचे विकार अनेक उठती हा भाव श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रकट करतात की हे मन अनेक विकाराने भरले आहे. ते विकार कोणते? काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. जर आपण परमार्थिक साधक असू तर आपण स्वतःच्या अंतःकरणात या गोष्टीची परीक्षा करू शकता. काही क्षण आपले डोळे मिटा आणि आपल्या अंतःकरणात पहा. आपल्याला कळून येईल की एक क्षण ही हे मन विचार नसता म्हणजे विना विचारी राहू शकत नाही. सतत त्याच्यात काही ना काही विचार विकार उठत आहेत. जसं समुद्रामध्ये लाठा, तो समुद्र कधीच स्थिर राहत नाही, सतत त्याच्यात लाठा उसळत असतात. तशा प्रकारे या मनामध्ये या अनेक विचारांची विकारांची लाट उठत असते. म्हणून श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज म्हणतात की या उठणाऱ्या विकारांच्या लाटामुळे भावे भजन प्रीती घडून येते. आम्हाला जे हे मन केंद्रित करायचं आहे, परमेश्वराचं स्वरूप ध्यानात आणायचं आहे, ते ध्यानात आणलेलं स्वरूप पाहून त्या परमेश्वराचं भजन करायचं आहे. प्रेमयुक्त प्रीतियुक्त अंतःकरणातून त्या परमेश्वराला भजायचं आहे. ही प्रत्येक परमार्थिक साधकाची इच्छा असते किंवा ही साधना करण्यासाठी तो सदैव तत्पर असतो. परंतु यात बाधक काय होत असेल तर हे मन आणि त्याचे हे विकार. संत साधू महात्म्यानेही आपल्याला वारंवार या आध्यात्मिक साधनेचं हेच स्वरूप सांगितलं आहे की ज्या साधूने षट विकार जे आहेत
या षट विकारावर विजय प्राप्त केला कुठल्या मार्गाने, अष्टयोगाचा उपयोग करून असेल किंवा सद्गुरूच्या कृपेने सांगितलेला परमार्थिक मार्गावर चालत असताना ज्ञानयोग, राजयोग, भक्तियोग, कर्मयोग या मार्गाने असो, ज्याने या विकारावर विजय प्राप्त केला किंवा ज्याने हे 6 विकार धुतले तो साधू, अशी व्याख्या आपल्या आध्यात्मिक शास्त्रात आपल्याला पाहायला मिळते. म्हणून प्रथमतः मूळ पाया जर परमार्थाचा काय असेल तर हे मन. म्हणून माझ्या तुकोबरायांना सांगावं लागलं, मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. आणि आपणच आपले साक्षी व्हायला हवं. जग पाहतं म्हणून, जगाला दाखवायचं म्हणून परमार्थ नाही, नाही आध्यात्मिक साधना आहे. तर ही आध्यात्मिक साधना स्वतःच्या आत्म्याला स्वतःचं रूप दाखवायचं आहे की हे बघ, हे तू आहेस. मग त्या आत्म्याला कळतं ते रूप चांगलं आहे की वाईट आहे. जसं आपण आरशात पाहून स्वतःचा चेहरा नीटनेटका ठेवतो, स्वतःची केशभूषा आपण व्यवस्थित ठेवतो, स्वतःची वेशभूषा आपण व्यवस्थित ठेवतो, अगदी तसं ह्या अंतःकरणातल्या आरशात पाहून आपण आपलं मन स्वच्छ ठेवलं पाहिजे, आपलं मन नीटनेटकं ठेवलं पाहिजे. पण हे नीटनेटकं राहत नाही. त्याचं कारण आहे की हे मन विकारानं भरलं आहे. याच्यात अनेक विकारांचं मिश्रण आहे. आणि यावर विजय अर्जुनालाही गीतेत म्हणावं लागलं. श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती करावी लागली, हे श्रीकृष्ण परमात्मा, मन खूप चंचल आहे, ते माझ्याच्यानं किंवा जो कोणी म्हणतो की मनावर विजय प्राप्त करीन त्याच्याच्यानं हे विजयी होत नाही. मग अशा परिस्थितीत आम्ही काय करावं? तर श्रीकृष्ण परमात्मा ही गोष्ट मान्य करतात. ते असं म्हणत नाहीत, अरे अर्जुना तू खोटं बोलत आहेस, असं म्हणत नाही. श्रीकृष्ण परमात्मा म्हणतात की हो अर्जुना, खरं आहे, मन चंचल आहे, हे खूप कठीण आहे नियंत्रित करायला, केंद्रित करायला, परमार्थिक मार्गावरती लावायला. परंतु हे अशक्यही नाही, हे शक्य आहे. हे कठीण अभ्यासानं, वारंवार प्रयत्न केल्यानं ते नियंत्रित करता येतं. कठीण आहे परंतु अशक्य नाही, शक्य आहे. मग त्यासाठी आपण काय करावं? त्याचं स्वरूप श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज शेवटच्या चरणात सांगतात की गणेशनाथ म्हणे, नाही भजन बळ होई तू कृपाळ जाणून या. हे परमेश्वर परमात्मा, मला कळालं की माझ्या बळाशी तेवढी क्षमता नाही की मी माझ्या भजन बळानं, माझ्या परमार्थिक साधनेनं मी या मनावरती विजय प्राप्त करेन. जो कोणी असं म्हणतो मग तर मन अधिक उसळी घेतं, अधिक तीव्र गतीने या विकारांच्या पाठीमागं धावतं. म्हणून येथे श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज ही गोष्ट सांगतात, कारण जिथं मी जिंकलो हा भाव येतो, तिथं त्या विकारातला जो 6वा विकार म्हणजे मद विकार आहे, अहंकार विकार आहे, तो अहंकार जागा होतो. मी जिंकलो या म्हणण्यात तो विकारच आहे, तो मनाचाच विकार आहे. आणि म्हणून येथे श्री संत गणेशनाथ महाराज म्हणतात की माझ्याच्यानं आता हे शक्य नाही, होई तू कृपाळ जाणून या. जसं अर्जुन श्रीकृष्ण परमात्म्याला म्हणतो की हे परमेश्वर परमात्मा, आता मी तुला शरण आलो आहे, तुझ्या चरणी नतमस्तक झालो आहे, तारी किंवा मारी सर्व काही तुझ्या हातात आहे. जसं बालक संपूर्णतः आपल्या मातेवर निर्भर असतं, तसा आता मी तुझा बालक आहे, तुझ्या चरणी नतमस्तक आहे. तुला जे करायचं आहे ते तू कर, परंतु या भवसागरातून आमचा उद्धार कर. तशाच प्रकारे होई तू कृपाळ जाणून या. हे परमेश्वर परमात्मा, हे सद्गुरू राया, हे सर्व तू जाण, ही माझ्या मनाची अवस्था तू ओळख आणि ओळखून काय कर की आम्हाला सहाय्यक हो या मनाच्या विकारावरती विजय प्राप्त करण्यासाठी आणि हा परमार्थिक मार्ग यशस्वीपणे चालण्यासाठी. आणि दुसऱ्या चरणात मग ह्या मनाचं स्वरूप सांगतात की चंचल हे मन न राहे एक क्षण, एक क्षण ही मन स्थिर राहत नाही. जर आपण विचार केला
की मी आता माझं मन, मी कीर्तनात बसलो आहे, कथेत बसलो आहे, परंतु जर आपण अंतःकरणात विचार केला की खरंच आपलं मन कीर्तनात आहे का, कथेत आहे का, तर त्याचं उत्तर कधी कधी होय असेल, कधी कधी नाही असेल. म्हणजे जरी शरीरानं आपण कुठेही असो, परंतु मनाची अवस्था ही त्याच ठिकाणी असते जिथं त्याची ओढ असते, जिथं त्या मनाला जी गोष्ट आवडते तिकडे ते धावतं. म्हणून तुकोबारायांनी आपल्याला तो एक मंत्र आहे परमार्थिक साधकासाठी की मन जर प्रथम आपल्याला काय करायचं असेल तर मन करा रे प्रसन्न, सर्व सिद्धीचे कारण. म्हणजे हा मंत्र आपण आपल्या जीवनात उतरावला पाहिजे की जर सर्वात प्रथम जर आपल्याला काय करायचं असेल तर ह्या मनाची गती नियंत्रित करायची आहे, स्वतःच्या मनाचं परीक्षण करायचं आहे. त्या जो आपला आत्मचैतन्य आहे त्याला त्या मनावरचा साक्षी बनवायचा आहे. त्या आत्म्याला वारंवार सांगायचं आहे की तू या मनाकडे पहा, ते मन कुठं जात आहे, काय करत आहे. जगात काय घटना घडते या पाहण्यापेक्षा आपण जर स्वतःच्या मनाच्या घटना पाहिल्या तर परमार्थिक साधना आपली लवकर सफल होईल किंवा सुलभ होईल. म्हणून म्हणतात की चंचल हे मन न राहे एक क्षण, मग कैचे साधन परमार्थाचे. जर आपण मनच प्रसन्न करत नसू किंवा मनाच्या संबंधानं जर विचार करत नसू, विकाराच्या संबंधानं विचार न करता म्हणजे करत नसू, तर मग परमार्थिक साधना यावेगळी काय आहे. परमार्थिक साधना सफल कशी होणार, मग कैचे साधन परमार्थाचे. मग परमार्थाची साधनाच मुळात या मनाची अवस्था स्थिर करणं, केंद्रित करणं, परमेश्वराच्या चरणावर मन स्थिरावणं. आता कोठे धावे मन, तुझे चरण देखलिया. माझे तुकोबाराय म्हणतात की आता कोठे मन धावल. अशी जेव्हा आपली अवस्था होईल की एकदा का परमेश्वराचं चरण पाहिलं, परमेश्वराचं स्वरूप पाहिलं की हे मन स्थिरावलं पाहिजे, तेव्हा ती परमार्थिक साधना सफल होईल. परंतु जर मन आपलं स्थिरावत नसेल, तेव्हा मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. माझी माऊलीने हरिपाठात आपल्याला उपदेश केला आहे की जो साधक या मनोमार्गे जातो, मनोमार्ग गेला तो तिथे मुकला. म्हणजे मनोमार्ग गेला तो तेथे मुकला. मग परत काय आपल्या हाताला येणार आहे, काय नाही. हरिपाठ स्थिरावला तोची धन्य. जर करायचं काय असेल तर त्या हरिपाठात स्थिरावलं पाहिजे मन. हरीचं चिंतन सतत या मनामध्ये राहिलं पाहिजे, तरच ही परमार्थिक साधना आहे. अन्यथा या चंचल मनानं ही साधना होऊ शकत नाही. विकार याच्यासाठी एक दृष्टांत आहे. स्थिर पाणी जेव्हा असतं तेव्हा आपण त्यामध्ये आपलं स्वतःचं रूप पाहू शकतो. जर ते पाणी विचलित असेल, त्यात एखादा दगड टाकला आणि ते त्यावरती तरंग निर्माण होतात आणि त्यामध्ये जर आपण आपलं रूप पाहायचं म्हटलं तर पाहता येत नाही. अगदी तसं या चंचल मनामध्ये आपलं आत्मस्वरूप प्रकट होत नाही. ते आत्मस्वरूप पाहायचं असेल तर मन स्थिर करणं ही परमार्थिक साधनेतला मुख्य किंवा बेसिक तो पाया आहे. विकारिक देह ठाव तुझा आहे. आता हे मन जिथं राहतं तो देह पंचमहाभूतापासून बनला आहे. प्रत्येक भूताचे काही विकार आहेत. पृथ्वीचे विकार आहेत, आकाशाचे विकार आहेत, या वायूचे विकार आहेत, अग्नीचे विकार आहेत. हे जे पंचमहाभूतानं बनलेला हा जो देह आहे तो कसा आहे, विकारयुक्त आहे. आणि या विकारयुक्त देहात हे मन वास करतं आणि ते परत या विषयाच्या माग धाव घेतं, या इंद्रियाच्या पाठीमाग ते धावतं. यासाठी श्रीकृष्ण परमात्माने गीतेत आपणास एक स्वरूप सांगितलं आहे की 10 रथाचा हा 10 घोड्यांनी युक्त असलेला हा रथ आहे. आणि या रथाचा जो चालक आहे ते हे मन आहे. आणि या मनाचा जो स्वामी जो रथात बसलेला आहे तो म्हणजे आत्मा आहे. जर आत्म्याचं नियंत्रण त्या चालकावर म्हणजे या मनावर नसेल तर ते मन काय करतं, या 10 इंद्रिय जे आहेत त्या इंद्रियाच्या पाठीमाग धावतं. आणि मग हे 10 इंद्रिय त्याला कोठेही घेऊन जातात.
जे न खायचं ते खायला लावतात, जे न पाहायचं ते पाहायला लावतात, जे न करायचं ते करायला लावतात. आणि मग म्हणतो की माझा माझ्यावर ताबा राहिला नाही. कसा राहील? त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल? तर ही आध्यात्मिक साधना करत असताना वारंवार या मनावरती लक्ष केंद्रित करावं लागेल. आपलं मन कोठे आहे, काय करत आहे, जेव्हा आपण हे पाहू आणि वारंवार त्याचं चिंतन करू, म्हणजे यावर मला विजय प्राप्त करायचा असा आपल्या अंतःकरणात भाव प्रकट प्रथम होणं गरजेचं आहे. जेव्हा होईल मग परमेश्वर परमात्मा सहाय्यक होईल. मुळात जर आपल्या मनात तो भावच प्रकट होत नसेल आणि मन जिकडं धावते तिकडंच आपण धावत राहत असू, तर मग परमेश्वर परमात्मा कसा सहाय्य होईल? नाही होणार. प्रथमतः या मनाला केंद्रित करण्यासाठी आपण परमेश्वराला विनंती केली पाहिजे. आणि तीच विनंती श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज प्रस्तुत अभंगात म्हणतात की जाणून या काय पाहसी भाव. तुला माहिती आहे की हा देह विकारिक आहे, त्या देहाचेच हे विकार या मनात उतरले आहेत. हे मन या विषयाच्या पाठीमागे धावत आहे. आता हे सगळं तुला मी सांगण्याची काय आवश्यकता? ज्या विश्वाचा निर्माता तू आहेस, या विश्वातील प्रत्येक घटक तुझे स्वरूप आहे, तुझेच सर्व जीव, तुझीच सर्व लीला. मग हे सगळं जाणूनही तू आम्हाला सहाय्यक का होत नाहीस? म्हणून जाणून या काय पाहसी भाव. मग आता तू कशाची वाट पाहत आहेस? मी या मनामागे जाऊन भ्रष्ट व्हावं, नष्ट व्हावं ही तुझी इच्छा आहे का? तर नाही परमेश्वर परमात्मा, असं नको करू. मला या मनाच्या पाठीमाग धावाला लावून ही माझी परमार्थिक साधना नष्ट नको करू. या विकाराच्या पाठीमागे जाऊन मला भ्रष्ट नको करू. मग काय कर? गणेशनाथ म्हणे नाही भजन बळ, होई तू कृपाळ जाणून आहेत. परमेश्वर परमात्मा तू कृपावंत आहेस. यापूर्वी पुराणात अनेक दाखले आम्ही पाहिले आहेत की जो जो भक्त तुला शरणागत येतो, जो जो भक्त आपला संपूर्ण देहभाव तुझ्या चरणी समर्पित करतो, त्याला तू या परमार्थिक साधनेत सहाय्यक होतोस. ज्यांनी जशा प्रकारे तुझं दास्यत्व केलं, तुझी भक्ती केली, त्याला तू तसा प्रसन्न होऊन या भवसागरातून उद्धारायचा तू त्यांना मार्ग दाखवलास. नवे नवे त्यांच्या मागे पुढे राहून त्यांचं या मनाच्या विकारापासून रक्षण केलं. त्यांना तू या भवनदीतून पार केलंस. मग हे सर्व आम्ही जाणतो. अनेक दाखले, अनेक संत साधू महात्म्यांचं कथा आमच्या समोर आहेत आणि तोच दाखला, तेच स्वरूप अंतःकरणात ठेवून मीही तुला विनवणी करत आहे की हे परमेश्वर परमात्मा, की मी या मनाला विजय प्राप्त करू शकत नाही. सर्व काही तुझ्या अधीन आहे. तर माझ्या अंतःकरणातला भाव जाणून मलाही या भवसागरातून तारून नेहे, एवढी एकच विनंती तुझ्या चरणी करून येथे सेवेला पूर्णविराम. झालेली सेवा श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराजांच्या चरणी, सर्व संत साधू महात्म्यांच्या चरणी, तुम्हा श्रोते मायबापाच्या चरणी समर्पित करून येथेच थांबतो. गणेशनाथ 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 गणेशनाथ. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. श्री संत सद्गुरू गणेशनाथ महाराज की जय.